नमस्कार मित्रांनो, प्रवीण टेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशात मजेत ना? असायलाच पाहिजे. मित्रांनो, जेव्हा पाठीशी चार लोक खंबीरपणे उभे असतात ना, तेव्हा आपसूक बळ येतं. पण जेव्हा माणूस एकटा असतो ना, तेव्हा तो एकतर हरून मरतो किंवा सर्वांना पूर्ण उरतो. मित्रांनो, हे वाक्य कशा करता? कालच आपण व्हिडिओ पाहिला असेल, सन्माननीय कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब यांनी कालच्या ज्या पद्धतीनं जे सर्व काही मुद्दे त्याच्यामध्ये घेतले होते, तेच मुद्दे, तेच सर्व काही गोष्टी घेऊन पत्रव्यवहार करून मुद्देसूद सर्व आज कामगार मंत्री महोदय यांना भेटले. त्यांची भेट करून या सर्व गोष्टीवरती चर्चा. आता सर्वांना पडला प्रश्न की साहेबांनी मग त्याच्यावरती चर्चा केली का? नाही. पगारवाढ, जी आपली पगारवाढ आहे, ते पगारवाढसुद्धा त्याच्यावरती सुद्धा चर्चा झाली. खाकी गणवेश त्याच्यावरती सुद्धा चर्चा झाली. ही संपूर्णतः चर्चा आपण जाणून घेऊया आज साहेबांच्याकडून आणि साहेबांना आपल्या चॅनलमध्ये घेऊया. म्हणून मित्रांनो, आज आपण सानपाडा या ठिकाणी आहोत आणि साहेब भेटून आलेत. साहेबांनाच विचारूया की या सर्व गोष्टीवरती आपण चर्चा केलीत. कालचाच व्हिडिओ होता, कालच आपण सर्व काही गोष्टी झाल्यात, आजही लोक पाहतायत, परंतु ही चर्चा झाली. ते चर्चेमध्ये सगळ्या काय गोष्टी सुरक्षा रक्षकांना आतुरता आहे. साहेब, आता प्रवीणजी, तुम्ही बरोबरच आहात. म्हणजे तुम्ही काय ह्याच्यापासून वेगळे नाहीत. आणि तुमचा यूट्यूब चॅनलला काल मुलाखत दिल्याच्यानंतर तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढा व्हायरल झाला की कधी 10,000 लोकांनी बघून तो क्रॉस झाला हे कळलं नाही एका दिवसामध्ये. आणि बरेच लोकांचे रिप्लाय यायला लागले, ती माहिती घ्यायला लागले आणि त्यांना आपण जे सविस्तर सांगितलं ते त्यांना पटलं. म्हणजे नेमकं काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे, काय कसं आहे ते. पण आम्ही अस्वस्थ होतो की जो शासनाने विधेयक क्रमांक 4 सुरक्षा रक्षकांच्या हिताचं दोन्ही सभागृहामध्ये मंजूर करून घेतलं. सन्माननीय लोकप्रतिनिधींनी शशिकांत शिंदेसाहेब, भाई जगताप, विक्रम पाटील साहेब असे बरेचसेच आमदार जे त्याच्यामध्ये भाग घेतला, तिने त्याच्यावर चर्चा घडवून आणली. आणि एवढं सुरक्षा रक्षकांच्या मनामध्ये आनंदाचं वातावरण असताना आणि त्या वातावरणाचा आनंद उपभोगण्याच्या अगोदर की म्हणतात ना की कसं ढग काळवंडतात, तसं हा सुरक्षा रक्षक मंडळावरती ढग काळवंडल्यासारखं एक वलय निर्माण झालं. आणि ते शासनामधले जे काय अधिकारी आहेत, काय त्यांचा त्याच्यात वेस्ट फायदा होता, तोटा होता, किंवा त्यांचं काय मत होतं हे आता आपण शोधू. त्याच्यावरती चर्चा पुढं होतच राहतील. पण त्यांनी जो शासन आदेश जो काढला 27 मार्चला, तर त्याच्यामध्ये मी कालही सांगितलं, आजही सांगतो, ओपन भरतीच्या बाबतीत आमच्या मनामध्ये कसले किंतु परंतु कोण नाही. पण रिकमेंडेड आणि परिणामग्रस्त आणि अनुकंपाचं ह्या ज्या 3 गोष्टी आहेत, आणि ह्या 3 गोष्टीमध्ये जे अनुकंपाचं जे होतं, मी आज मंत्री महोदयांना प्रत्यक्ष भेटून सांगितलं, साहेब ह्याच्यामध्ये जे अनुकंपाची व्याख्या केली, इथून पुढं सुरक्षा रक्षक मंडळामध्ये एकही अनुकंपाची फॅमिलीमधला कोणी भरती होऊ शकत नाही. आता हे तुम्ही काढल्यामुळं कुणाला फायदा झाला का त्या कर्मचाऱ्याचं कुटुंब रस्त्यावर आलं हे तुम्ही ठरवा. काय किंवा हे जे अधिकाऱ्यांनी ह्याच्यात ॲड केले त्यांना विचारा तुम्ही, बाबा तुम्ही काय उद्देश ठेवून हे केलं? म्हणजे तुम्ही कामगारांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला बसवलं आहे का कामगारांच्या विरोधात घ्याला? हा पहिला विषय. दुसरा विषय असा आहे की रिकमेंडेड आणि परिणामग्रस्त ह्या बाबतीत साहेबांशी ज्या वेळेला बोलायला लागलं तर साहेबांनी मला एक प्रश्न केला, तू ठेकेदारांच्या बाजूनं बोलतोयस की सुरक्षा रक्षक मंडळाचे हे मला सांग. कारण काय झालं, मी त्याच्यात सांगत होतो ठेकेदारांना ह्याच्यामुळं फायदा होईल, ठेकेदारांना फायदा होईल, त्याचा अर्थ साहेबांनी वेगळा घेतला, कामगार मंत्री महोदयांनी. पण त्यांनी सविस्तर चर्चा केली, प्रत्येक मुद्द्यावरती चर्चा केली. तुमचं म्हणले मत काय सांगा? अहो साहेब, म्हणलं जे कामगार 15-15, 20-20 वर्षे एजन्सीत काम करतात ते मंडळात कसे येणार? तर त्यांनी त्या मैदानीचा विषय काढला. म्हणजे तुमचं म्हणा, अहो साहेब, ज्यांनी 15 वर्ष काम केलं त्याचंही मैदानी कसले बोललो? तुम्ही त्यांना ट्रेनिंग द्या बोर्डाचं. म्हणजे त्यांची मैदानी कशी घेणार? त्यांचं वय काय साहेब? आता ती एवढं पळू शकणार का? गोळाफेक करू शकणार का? म्हणजे ज्यांच्यासाठी आपण कायदा काढला आहे, ह्या अधिकाऱ्याने ह्याच्यात जे घातलं आहे काय जी वाक्य, आता म्हटलं 1 महिना पगार ॲडव्हान्समध्ये जमा करा.
ज्यांना 6-6 महिने पगार नाही झाला त्यांना म्हणलं विचारा अधिकाऱ्यांना काय तुम्ही वसुलीसाठी केलं. 6 महिने का 9 महिने. हां, म्हणजे ह्या काय गोष्टी ज्या आहेत हे जेव्हा मंत्री महोदयांना समजून सांगितल्याच्यानंतर त्यांनी आम्हाला एक असं आश्वासन दिलं की तुमचं मत आहे ना कामगारांचं, माझंही मत आहे कामगारांचंच भलं झालं पाहिजे, ठेकेदारांचं एजन्सीचं बिलकुल नाही. काय आपल्याला वेळ प्रसंगी त्या शासन आदेशामध्ये आपण बदल करू. तुम्ही काही त्याची चिंता करू नका, काळजी करू नका, मी आहे ना. मलाही हा कायदा तळागाळापर्यंत पोचला पाहिजे, लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे, हे म्हणले माझंही मत आहे. काय आपण ठेकेदारांची कधीही तळी उचलणार नाही, त्यांची बाजू घ्यायचा काय प्रश्नच येत नाही. हा कामगार विरोधी तुम्हाला वाटत असेल त्याच्यात काय जे आहेत ते आपण बदली करून घेऊ, काय विषय त्याचं हे नाही. पण आपल्याला आस्थापनांना सुरक्षा रक्षक एकदम चांगले पुरवले पाहिजेत, कारण आस्थापनांना सर्व्हिस चांगली दिली तर ते सुरक्षा रक्षक मंडळाचं नाव लौकिक होईल, चांगलं होईल. तुम्ही पत्र व्यवहार पण केला हो, पत्र दिलं ना त्यांना. त्या GRमध्ये शासन आदेश आता जो काढलेला आहे त्याच्यामध्ये काय चुकीच्या गोष्टी आहेत मी त्या पत्रामध्ये नमूद केले, ते त्यांच्याकडे सुपूर्द केलं. कारण त्यांना म्हटलं आमची ही खंत आहे की कायद्याची अंमलबजावणी जर थांबली तर लोकांना नोकऱ्या मिळणार नाहीत. लोकांना जो आता जो ड्युटी करतोय तो जर वेटिंगला आला तर त्याला वेटिंग मिळणार नाही, कारण नोकरीच नसणार बोर्डामध्ये. अंमलबजावणीच ठप्प झाल्यावर ती कामकाज कसं करणार, निरीक्षक जाऊन कशी आस्थापना मंडळात घेऊन येणार, किंवा उद्या एखाद्या आस्थापनेनं. आज म्हटलं सानपाडा बोर्डाची अवस्था अशी आहे की तिथं वेटिंगला सुरक्षा रक्षक नसल्यामुळं कितीतरी आस्थापनाची मागणी आपण माणसं पुरवू शकत नाही. उलट रायगडला आहे, तिथं माणसं आहेत पण आस्थापना नाहीत किंवा स्टाफ नाही. म्हणजे हे जे आहे ह्या गोष्टीची म्हणलं साहेब तुम्ही दखल घेतली पाहिजे. आणि साहेबांनी ती एवढी चांगल्या प्रकारे दखल घेतली. बऱ्याचशाच गोष्टीची चर्चा जवळजवळ अर्धा पाऊण तास साहेबांनी दिला आणि चर्चा केली. त्याच्यामध्ये तुम्हाला युनिफॉर्मचा आपण विषय काढला. युनिफॉर्मचा बघा, आता महाराष्ट्रातल्या तमाम सुरक्षा रक्षकांना ही गोष्ट समजली पाहिजे. आणि आता कुणाचं दडवून न ठेवता ओपनच झालं पाहिजे. काय असं माझंही मत आहे. काय आणि तुम्ही तिथं होता, मंत्री महोदयांनी स्पष्ट सांगितलं. म्हटलं साहेब तुम्ही युनिफॉर्म लॉन्चिंग केल्याशिवाय तो कसा करायचा. म्हटले मी सुरक्षा रक्षक मंडळांना अगोदरच सांगितले सर्व की तुम्ही युनिफॉर्म वाटप करून टाका म्हणून. तर मी म्हटलं साहेब आमच्याकडे युनिफॉर्म शिवून आहेत. म्हटले तुमच्या इकडूनच मला सांगितलं की युनिफॉर्म शिवून तयार नाहीत म्हणून. साहेब म्हटलं त्या टेलरला ठेवायला गोडाऊनमध्ये जागा नाही, एवढे त्याने शिवून ठेवलेत. काय आणि एनी टाईम एकाच टायमाला सर्वांना देत नाहीत, कारण तेवढी यंत्रणा पाहिजे. मग म्हटलं साहेब बघा माझं मत असं आहे, मी सुरक्षा रक्षकांच्या वतीनं तुम्हाला सांगतो की युनियनतर्फे मी कार्यक्रम घेतो, मेळावा घेतो, त्यांच्यामध्ये तुम्ही लॉन्चिंग करून टाका. ते म्हणले तुम्ही बिंदास घ्या, पण हा सरकारी कार्यक्रम असतो, एक वेळ सुरक्षा रक्षक मंडळाशी आपण भेटू, त्यांना सांगू. मंत्री महोदयांना पण सांगितलं की सुरक्षा रक्षक मंडळाच्या आम्ही हे लक्षात आणून देतो की मंत्री महोदयांचं मत असं आहे की युनिफॉर्म लॉन्चिंग ताबडतोब करावा. मी कधीही करायला तयार आहे असं मंत्री खाकी गणवेशांचं असं मंत्री महोदयांचं मत आहे. आता मंडळाच्या अध्यक्षांच्या समोर आम्ही हा विषय मांडतो, सांगतीलच. मंडळाचे अध्यक्षसुद्धा ह्याला पॉझिटिव्हच आहेत. त्याच्यामुळे मुंबईच्या सुरक्षा रक्षकांनी गैरसमज करून घेऊ नका. हे जे सांगितलं ते बाकीच्या सर्व सुरक्षा रक्षक मंडळाचे जे सुरक्षा रक्षक आहेत तिथं काय विरोधाभास निर्माण झालेला आहे. कोण युनिफॉर्म देतोय, कपडा वाटतोय, कोण नाही वाटतोय, कोण काय सर्क्युलर काढतंय, म्हणजे काय जो ताळमेळ नाही. त्याच्यासाठी हे तुम्हाला मी सांगतोय, कपड्याचा प्रश्न ताबडतोब निघाला असं गृहीत धरून चालायला काय हरकत नाही. सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न जे मी तुम्हाला काल सांगितलं, आज त्याचं मी क्लेरिफिकेशन घेतलं मंत्री महोदयांच्याकडं की साहेब पगारवाढीचं काय, की तुम्ही किमान वेतनाचं दर जाहीर केले, अजून सुरक्षा रक्षकांना का नाही लागू झाले. तर मला त्यांनी समजून सांगितलं तुम्ही जर त्याच्यामध्ये बसत असाल तर तुम्हालाही लागू झाले पाहिजेत, पण जी सल्लागार कमिटी असते किमान वेतनाची ते अजून आपण फॉर्म केलेलं नाही. ते जे सर्क्युलर काढलेलं आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही वाचा. ते फक्त डिक्लेअर केलं आहे म्हणजे असं झालं पाहिजे, पण त्याला मान्यता घेऊन त्याचं कायद्यात रूपांतर करून जे नोटिफिकेशन येईल त्याला वेळ आहे. काय तुम्ही असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये होणार, आपण त्याच्यामध्ये जर बसत असेल तर हां आपणही होऊन जाणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे ती सल्लागार आता ती फॉर्म करतो म्हणून सांगितले. तिने सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा विषय घेतला की मुख्यमंत्र्यांच्या कानावरती मी गोष्ट गाठली तर मुख्यमंत्र्यांनी सांगितले ती ताबडतोब करून सर्व त्या कामगारांना ते लागू करून घ्या म्हणून. मुख्यमंत्री साहेब पण एकदम पॉझिटिव्ह आहेत. काय
कामगार कायदे प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे, सुरक्षारक्षक मंडळं माथाडं मंडळं टिकली पाहिजेत, असं स्पष्ट सन्मान्य कामगार मंत्री आकाश फुंडकर साहेब यांनी स्पष्ट सांगितलं आहे. त्याच्यामुळं त्यांना मीही बोललो की तुमच्याशी बोलल्याच्यानंतर मन हलकं झालं साहेब, कारण जे आमच्या मनामध्ये कामगारांच्या विषयी किंवा सुरक्षारक्षक मंडळांच्या विषयी जी काही शंका होती ती शंका आज आमच्या मनातून निघून गेली की सुरक्षारक्षक मंडळाला धोका नाही. जर कामगार विरोधी काय आहेत तर त्या आदेशामध्ये असेल तर ते आपण बदली करून घेऊ शकतो काय, पण सुरक्षारक्षक आपल्याला सुरक्षा आस्थापनांना चांगला दिला पाहिजे असं त्यांचं मत झालेलं आहे. आणि आमचंही मत तेच आहे. ओपन भरतीमध्ये आमचा कसलाही विरोध नाही. तुम्ही 12वी पास घ्या, 165 का 170 सेंटीमीटर घ्या, आमचं म्हणणं नाही. पण ज्याच्यासाठी कायदा हा बनला आहे तो ह्या कायद्यापासून वंचित राहून दे आणि अंमलबजावणी प्रभावीपणे झाली पाहिजे. अंमलबजावणी यांच्यावर कारवाई केल्याच्या नंतरच होते आस्थापनावरती. तर हे सर्व समजून सांगितल्याच्यानंतर मंत्री महोदयाने एकदम क्लिअर कट सांगितलं. आणि ह्या सर्व प्रोसेसमध्ये आपल्या जवळचे मित्र संजय पाटीलसुद्धा उपस्थित होते. संजय पाटील त्यांनीसुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेतला. त्यांनीसुद्धा मंत्री महोदयांना चांगलं सांगितलं काय, मंत्री महोदयांच्या संपूर्ण गोष्ट लक्षामध्ये आली. मंत्री महोदयांनी संपूर्ण गोष्ट ऐकून घेतली आणि तुम्ही अस्वस्थ होऊ नका, आपण सर्व व्यवस्थित करू असं व्यवस्थित आश्वासन आपल्याला त्यांनी योग्य प्रकारे दिलेलं आहे. तिथं तुम्ही रायगडचा प्रश्न घेतल्यानंतर स्टाफ भरती किंवा ह्याचा सुद्धा विषय झाला त्याच्या संदर्भामध्ये. हां, त्यांनी सांगितलं ना, आता आपण महाराष्ट्रामध्ये जे सुरक्षारक्षक मंडळाचा स्टाफचं भरती करायचं आहे त्याचं आता थोड्या दिवसात ते चालू करतील. एका संस्थेला त्यांनी कामकाज दिलेलं आहे. संस्थेला म्हणण्यापेक्षा TCSला कामकाज त्यांनी देऊन टाकलेलं आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये जेवढे सुरक्षारक्षक मंडळ आहेत त्यांना जो स्टाफ मिळायला पाहिजे ते 5-6 महिन्यामध्ये उपलब्ध होऊन जाईल ते, असं त्यांनी क्लिअर कट सांगितलेलंच आहे. चालेल, धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्हाला साहेबांच्याकडून सविस्तर माहिती अशी मिळाली असेल. आज मंत्री महोदयांनी जो वेळ दिला त्या वेळेमध्ये संपूर्णतः चर्चा कशा पद्धतीने झाली आणि काय झाली, सुरक्षारक्षकांच्या हिताचे, सुरक्षारक्षकांसाठीच खाकी गणवेशाचा तर प्रश्न आता सुटला, जवळजवळ म्हणजे तो मार्गच लागलेला आहे. किमान वेतनाचा त्याचासुद्धा मार्ग लागलेला आहे. मित्रांनो, येत्या काळामध्ये ज्या ज्या काही गोष्टी सुरक्षारक्षकांच्या हिताच्या असतील त्या तर येतीलच. ज्या सुरक्षारक्षकांच्या अहिताच्या म्हणजे त्यांच्या विरोधात सगळ्या काही गोष्टी असतील त्यासाठी खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व म्हणजे लक्ष्मणराव भोसले साहेब यांच्या पाठीशी इतर संघटना प्रतिनिधी, जे महाराष्ट्रातले इतर संघटना प्रतिनिधी आहेत त्यांनासुद्धा ह्या कायद्यामधला आता जो बदल आहे किंवा इतर जो आता GR निघाला आहे त्याच्यामध्ये काय वाटतं त्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा. त्यांनी संपर्क साधा की तुम्हालाही त्याच्यामध्ये वाटतं की बाबा हां आपल्याला ह्याच्याबरोबर साहेबांच्या सोबत आपल्याला यायला पाहिजे, मदत करायला पाहिजे, तर आपण सुद्धा येऊ शकता. मित्रांनो, सानपाड्या ऑफिसमध्ये आपण येऊन भेटू शकता साहेबांना, त्यांच्याशी चर्चा करू शकता. अधिकशी काय माहिती पाहिजे असेल इतर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातल्या संघटना प्रतिनिधींना, त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी जर चांगलं काम केलं तर नक्कीच आणि नक्कीच इतर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळसुद्धा सक्षमपणे उभे राहतील. त्यांना कुठे जाण्याची आवश्यकता लागणार नाही. मित्रांनो, म्हणूनच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. नमस्कार.